श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। श्री संत गजानन महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तेवी मी जे जे बोले ते प्रभु तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। बाप रखुमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे। म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। पूजनीय ज्ञानोबाराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात। उपदेश आणि वृद्धांचा व्यवहार हे दोन, शास्त्रवचन, श्रुतिवचन, वेदवचन, पुराणवचन, थोडक्यात हितवचन, आपल्यापर्यंत पोहोचण्याचे 8 उत्तम अशा प्रकारचे साधन आहेत। आपण प्रत्येकाचे चिंतन करून गेलो। पहिलं आहे व्याकरण, दुसरं आहे उपमान, मग आहे कोश, मग आहे वृद्ध व्यवहार, त्यानंतर आहे सानिध्यतः वृद्धपदस्य म्हणजे मोठ्या माणसांची संगत। त्यापैकीच वृद्धांचा व्यवहार आणि उपदेश हे विशेष मान्य आहेत। त्यापैकी वृद्ध व्यवहाराचंही चिंतन आपण करून गेलो। वर्तमान उपदेशामध्ये आपण रत आहोत। अभंगाच्या द्वितीय चरणात उपदेश आहे, म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे। विठ्ठलाचं नाव तू वाणीनं घे हे जना, अशा पद्धतीचा यात उपदेश आहे। उपदेश कशाला म्हणतात याचे 3-4 लक्षणं आपण पाहिलेत। उपदेशाच्या प्रकाराचं वर्तमान आपण चिंतन करीत आहोत। प्रभुसंहित उपदेश, सुहृद संहित उपदेश, कांता संहितोपदेश आणि इतर 5 जे नीतितत्वानुसार विचार केल्या गेलेले आहेत ते असे मित्रभेद, मित्र संप्राप्ती, काकुलुकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षित कारक। तर त्यापैकी आज आपल्याला मित्रभेद या उपदेश प्रकाराचं चिंतन करायचं आहे। उद्याला आपण मित्र संप्राप्ती या उपदेश प्रकाराचं चिंतन करू आणि परवाला उरलेल्या 3घांचं चिंतन करून मग अभंगाचं विशदीकरण आपण करणार आहोत। तर मित्रभेद हा एक नीतितत्वानुसार उपदेशाचा एक प्रकार आहे। मित्रभेद यात कसा उपदेश केला जातो तर उत्तर आहे, मित्राणां परस्पर भेदेन कार्यम साध्यते दुर्वृत्तीभिः जनैः। तर जे दुष्ट दुर्जन असतात त्यांच्यापासून दूर राहण्याचा उपदेश म्हणजे मित्रभेद उपदेश आहे। कारण दुर्जन काय करतात, मित्राणां परस्पर भेदेन,
जे मित्र आहेत, एकमेकावरून प्रेम करणारे आहेत, ज्यांचं जमतं अशांचा समूह जो एकमेकाला हितकारक असतो, पण हे दुर्जन त्या दोघांना फोडतात. मित्राणाम परस्पर भेदेन, जसं इंग्रजांनी मुस्लिम आणि हिंदू या दोघांना फोडलं, तसं यांच्यात काही मित्रत्व विशेष होतं अशातला प्रकार नाही, पण वैरत्व जाऊन पुन्हा हा मित्रत्वाला आरंभ अशा प्रकारे झाला होता. मुस्लिमांनी केलेले हिंदूंवरील प्राक अन्याय हे काही हिंदू विसरलेले नव्हते, पण तेवढ्यापुरतं भाईचाऱ्यापुरतं सुरू झाला होता व्यवहार, ते विसरण्याजोगतही नाही. राक्षसी प्रवृत्तीने जो इतिहास घडलेला आहे तो खूप भयंकर आहे. पण हिंदू सनातन धर्म जगामध्ये अतिविस्तृत जरी नसला तर या धर्माला मानावंच अशा प्रकारे लागेल की खूप या धर्माला वेगवेगळ्या पद्धतीनं ग्लान्या आणण्याचा प्रयत्न केला. अगदी दुर्दैव हे आहे की या धर्मांतर्गत जे होते त्यांनीसुद्धा, आता वर्तमान गोष्ट 4 दिवसाच्या आधी ज्या महात्म्यद्वयांची आणि त्यांची सेवा करणारा ड्रायव्हर या तिघांची निर्मम अतिशय बर्बरतेने हत्या झाली, तर त्या प्रसंगी देशमुख आपले गृहमंत्री आपलेच आहेत की नाही, ते म्हणतात याच्यात काही एवढं हे नका करू म्हणत, एका गलत फॅमीचे ते शिकार झालेले आहेत, त्यात काही धार्मिक तेढ नाही, ते काही धर्मामध्ये झालेलं युद्ध नाही. म्हणजे मग आपल्या माणसानं आपल्या साधूंना मारलंच चालते काय? साधूंचा विरोधी तो धर्मविरोधी ना, ती गोष्ट सिरियस आहे, साधूचा वध सिरियस नाही म्हणतात. म्हणजे किती दुर्भाग्यपूर्ण घटना आहे ही. माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा असंच म्हटलेत. तसं शिवसेनेवर, त्यांच्या धार्मिकतेवर, हिंदू प्रेमावर प्रेम करणारा मी माणूस आहे. पण तरी हे बोलण्याचा प्रसंग येण्याचं कारण असं आहे की जे वर्तमान आज भारतात घडते त्याचा कुठंतरी सात्विक माणसाने विचार करायला पाहिजे. ती गोष्ट अशी की भारतातील एकही साधू शिवसेनेवर विश्वासाच्या गोष्टी करून नाही राहिला. मी चूक आहे, एक मान्य आहे की मी थोडंसं उद्धव साहेबांविषयी बोललो की ते एवढं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं सिरियस बोलले नाही, तर हे माझं मी शब्द मागे घेईल. पण पूर्ण भारतातल्या साधूंना का मी जाऊन शिकवलं का त्यांना असं बोला म्हणून? CBI चौकशीची पूर्ण भारतातील साधू महात्मे मागणी करतात. का? स्पष्ट म्हणतात. का म्हणण्याचा काही विषयच नाही आहेत माझा. आमचा शिवसेनेवर भरोसा नाही आणि CBI केंद्राच्या ताब्यात असते, ते काही महाराष्ट्र सरकारच्या प्रांत सरकारच्या ताब्यातलं ते खातं नाही. म्हणजे ही चौकशी डायरेक्ट कुठून व्हावी? केंद्रातून व्हावी. हे मी नाही म्हणत. पूर्ण भारत देशातले साधू, महान महान भगवत प्राप्त उच्च संत, ज्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये विशेष आदर आहे, परमपूज्य गुरुवर्य राजेंद्रदासजी, परमपूज्य गुरुवर्य जगद्गुरु रामभद्राचार्यजी, हे तर भगवत प्राप्त संत आहेत. 1.5 2 लाख संत संस्कृत वाङ्मय पाठ आहे, ते काय सामान्य आहेत. त्यांनीसुद्धा पूज्य गुरुवर्य राजेंद्रदासजी सुद्धा म्हटले की हिंदू हृदय सम्राट हे जे त्यांच्या वडिलांचं मुख्यमंत्र्यांच्या नाव आहे, त्यांनी त्याला काळीमा फासू नये अशी आमची विनंती आहे. म्हणजे हे म्हणण्याचा प्रसंग आला म्हणजे जनतेला सगळ्यांना माहीत आहे की जर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे जर असते तर आजच्यासारखी नेबळट परिस्थिती नसती, आताच काहीतरी निकाली अशा प्रकारे लागलं असतं. तसा शोध सुरू आहे. पण तरी साधू महात्मे अविश्वास करतात म्हणल्यावर ते महात्मे आहेत, आपण त्यांच्यावर अविश्वास तर नाही करता येणार आपल्याला. पूर्ण भारतातल्या साधूंवर अविश्वास करणे की आपण मोठे आहे? नाही, आपण एवढे मोठे. पण मात्र कार्यही सुरू आहे. 110 पकडले, 5 जे मुख्य आरोपी आहेत त्यांना कस्टडी दिली, PCR निघालेला आहे. जे लहान 18 वर्ष वयाखाली होते त्यांना सुधारगृहातही पाठवण्यात आलेलं आहे. आणि म्हणतात 300 जण फरार आहेत. 110 पकडून फरार किती आहेत? 300. तर ते जंगल आहे तो सगळा, तर ते जंगलात लपलेले आहेत. तर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारा त्यांना शोधण्याचं कार्य वरून सुरू आहे. म्हणजे सरकारही गप्प बसलेलं नाही. पण मात्र आपणही साधू आहे आणि या सगळ्यांना मानणारे आहोत, यांच्यावर अविश्वास करून आपल्याला नाही चालणार. काय विषय सुरू होता की आपला मित्रभेद. ज्यांचं जमते त्यांना फोडायचं आणि त्यांना फोडून आपलं कार्य साधून घ्यायचं आणि त्या दोघांची नुकसान करून घ्यायची किंवा दोघांमध्ये परस्परांमध्ये युद्ध करून द्यायचं. उदाहरण दिलं होतं मी इंग्रजांचं. इथून आपला विषय निघाला होता की इंग्रजांची ही नीती अशा प्रकारे होती. तर या उपदेशातून आपल्याला काय शिकायचं आहे की असे जे दुर्जन आहेत
की जे मित्रांना फोडतात त्या दुर्जनांपासून सावधान राहण्याचा उपदेश म्हणजे मित्रभेद उपदेश. कोण कोण मित्र आहे आणि कोण्या मित्रांना फोडण्याचा प्रयत्न कोण करते? पहिल्यांदा दोन मित्र कोण हे पाहावं लागेल आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न कोण करते ते पाहावं लागेल. आणि जे फोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपल्याला सावध राहावं लागेल. हा मित्रभेद उपदेश किंवा सावध राहावं असं सांगणं हा मित्रभेद उपदेश. कोणाचं कोणाचं प्रेम आहे तर विशेष जोडपं आहे जे मुंडक उपनिषदामध्ये 3ऱ्या अध्यायातील पहिल्या मुंडामध्येच अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखया समानं वृक्षं परिषस्व जाते तयोरन्यपिप्पलं स्वादत्यनश्नन्योऽभिशाकशीति. द्वा सुपर्णा चांगले चांगले पर्ण असणारे असे, सयुजा सखाया जोडी एकमेकाचे मित्र असणारे, समानं वृक्षं परिषस्व जाते ते दोन पक्षी एकाच झाडावर बसलेले आहेत. तयोहो अन्यः तयोहो त्यामध्ये त्या दोघांमध्ये अन्यः एक, पिप्पलम स्वादु अत्ती चांगले चांगले फळं त्या झाडाचे खाऊन राहिलेला आहे तो जीव, आणि अन्यः अभिशाकशीती जो दुसरा आहे तो दुसरा फळं भोगत नाही पण याचं प्रकाशन करतो. तस्य भासा सर्वमिदं विभाती. तो कर्माची फळं भोगत नाही, परमात्म्याला कर्मफळं भोगावं लागत नाही. जर तो भोगल्यासारखं करत असेल तर लीलेने करतो. म्हणजे जगदरूपी संसाररूपी एकाच वृक्षावर दोन पक्षी जे दोघांचे मित्र आहेत, एक आहे जीवरूपी पक्षी आणि एक आहे परमात्मा देव ईश्वर रूपी पक्षी. आणि या दोघांमध्ये सयुजा सखया द्वा सुपर्णा, सयुजा सखया युजा जोडी सखया यांचं सख्यत्व मित्रत्व आहे. जीव आणि परमात्मा या दोघांचं मित्रत्व आहे. तसेच जीव आणि संत या दोघांचं मित्रत्व आहे. मानम मिनोती इति मित्रम, संतच या जीवाचं कल्याण करतात. महाराज काय संतांना अनन्यसाधारण आमच्या असं म्हणतात, देवापेक्षाही संतांना महत्व आहे. म्हणतात म्हणजे आहेच तसं. देवाला काही प्रतिबंध असतात, अडवा आडव असते, कायद्याची कानूनची करत त्यारच करेल असतात. संतांना काही नसते ते. त्यामुळे जीवाचा खरा सखा ते माझे सोयरे तुकोबारा म्हणतात ना, तर माझे खरे जे सोयरे आहेत सखे आहेत ते संत आहेत. खरे जे माझे सोयरे आहेत देव त्यांच्यामुळे मिळतो आणि त्याचा उपभोग घ्यायचा. पण खऱ्या अर्थानं जीवाचं जर सख्यत्व कोणाशी असेल तर ते संतांशी अशा प्रकारे आहे. देव बांधेल असतो, संत बांधेल नसतात. म्हणून जीवाचे खरे दोन सखे. त्यातल्या जर अधिक जवळ कोण आहे जीवाला? संत जाणतात. देव जरासा दूरचा आहे, तो नियमानं प्रेम करते. एक शेठजी होते, नारद महर्षी गेले त्यांच्याकडे. संत देवापेक्षाही मोठे कसे? संत बांधेल नसतात, देव बांधेल असतो नियमाने. याच्यासाठी उदाहरण देतो. नारद महर्षी एका शेठजीच्या घरी गेले. महादानी, खूप कमाईवाला पण महादानी, अगदी दिव्य पुरुष, उत्तम साधक. उत्तम साधक हा भगवत प्राप्त संतासारखाच असतो, दिव्य अशा प्रकारे जगणारा. नारदजी गेले त्यांच्या घरी. आनंदी आनंद. शेठानी पाणी द्यायची, शेठजी पाणी आणायचे. शेठानी दूध करायची, शेठजी दूध आणायचे. नारदजीला वाटलं बा एवढं मोठं वय आहे यांचं, काही मुलगा फुलगा काही सून बिनीनं आणायला पाहिजे. हे जाणून राहिले. नारदजी म्हणतात काही मुलं बाळ? तो म्हणजे नाही महाराज काहीच नाही, पुत्र संतती नाही, परमार्थमय जीवन जगतो, देवाला काही मागतही नाही. पण मात्र आमच्या नशिबात आहे का नाही कळावं. तुम्ही देवाला भेटता तर जरा जाऊन विचारा बरं परमात्म्याला की म्हणा शेठजीला मुलगा कधी होणार आहे का नाही होणार आहे, जर होत असेल तर कधी होणार आहे. गेले विचारायला नारदजी. परमात्म्याला विचारलं, प्रभू एक शेठजी आहेत, महादानी आहेत. प्रभू म्हणतात जाणतो. त्यांना संतती होणार का नाही होणार, होणार तर कधी होणार? भगवंत म्हणले त्यांना संतती होणार. कधी होणार? 8व्या जन्मात. 7 जन्मामध्ये संतती नाही. मग याचा अर्थ नाहीच समजा, या जन्मात तर नाहीच. भगवंत म्हणले हो असंच लिहिलेलं आहे. नारदजी आले खाली. त्यांनी पाद्यपूजा वगैरे केली. काय साधूचा आदर करायचा, जसं आदरातिथ्य करायचं ते केलं.
आणि नारदजींना विचारलं, महाराजजी आमचा प्रश्न. हो, आणलं उत्तर. काय म्हणले भगवंत? जरा न सांगण्याजोगा. नाही, सांगा, आम्हाला काही वाटणार नाही. देवाच्याच लीलेनं जगतो, देवच आम्हाला सांभाळेल. सामान्य पुत्रमोहामध्ये पडावं इतका मी लहान नाही, पण हे आलतं मनामध्ये. तर मग तुम्हाला 7 जन्म पुत्र संतती होणार नाही. नारदजींनाही जास्त थांबावं वाटलं नाही. असा निरोप सांगून थांबावं कसं वाटणार आहे. नारदजी निघून गेले. काही दिवस निघून गेले. एक साधू आला गावात. गावाच्या बाहेर बसलो होता. असंच काही खाय तर खाये, नाही खाय. 15-15 दिवस उपवाशी राही, जप करे, लोक पाया लागत. एक दिवस त्याच्या मनात आलं की आपणच मधुकरी मागायची. तर साधू आहे, लहरी काम, गावात फिरायला लागला. माधुकरी दो माधुकरी, 1 रोटी दोगे 1 लड़का, 2 रोटी वाले को 2 लड़के, 3 वाले को 3 लड़के, 4 वाले को 4 लड़के, 5 वाले को 5 लड़के मिलेंगे. जो देना है वो दे सकते हैं. प्रभू श्री रामचंद्र की चालले जय जयकार कर द्या. शेठजीला वाटलं बा आता ते काय आशे तो महान, मी म्हटलंच तुम्हाला तो उत्तम साधक होता. आशेनं नाही, पण द्या बाबा, आता साधूच फिरतात. 5 भाकरी घेतल्या आणि साधूला दिल्या. एका वर्षात पहिलं बाळ, दुसऱ्या वर्षात दुसरं बाळ, तिसऱ्या वर्षात तिसरं बाळ. 7-8 वर्षामध्ये 5 पोरं. अख्खी टीमची टीमच कबड्डीची बाहेर खेळून राहिले. अरे नारद महर्षी, वा शेठजीचं कसं काय आहे पाहू. बाहेर पोरं खेळून राहिले. शेठजी नारदजी म्हणते, पोरं जा तुमच्या घरी. हो, तुमच्या घरी. तुम्हीच जा तुमच्या घरी, आमच्याच घरी येऊन आम्हाला म्हणता काय. नारदजीला वाटलं नक्कीच काही दत्तक बित्तक पोरगा घेतला शिनी आहे ना, त्याचं लग्न झालं शिनून त्याला हे झाले असतील. मग एवढे कोण होऊ दिले. आता यांना नव्हतं, त्यांना मुलाबाळाची लय आशा, तर 5 होऊ दिले असतील. नारदजी गेले अंदर. पोरं खेळून राहिले. बाबा बाबा पिताजी म्हणून शेठजीच्या घर. नारदजी म्हणतात, हे कोणाचे? माझेच. तुमचे? खरं बोलता तुम्ही? माझं खरं खोटं त्यात का? माझेच आहेत. या स्त्रीपासून झाले तुम्हाला? हो, या स्त्रीपासून झाले, माझेच मुलं आहेत हे. नारदजी एकदम, नारदजीच्या मनात ते देवाविषयी झालं. देव हा कोण खोटा बोलला. कसं काय होय? झाले भगवंताची कृपा. आता त्याने एवढं काही स्पष्टीकरण केलं नाही. नारदजीने ते काहीच नाही, फक्त दक्षिणा दे म्हणत बस. नारळन दक्षिणा घेतली. नारदजीनं निघले. जेवण नाही, खावण नाही त्या शेठजीच्या घरी. मध्ये बँक लागली, त्यात ते पैसे टाकून दिले. वर भगवंताजवळ चालले गेले. भगवंताजवळ गेले. प्रभू. भगवंत काय? हे नारदजीचे डोळे लाल झालेले. काही लजतन काय दिसतो? काय झालं तुम्हाला? काय राग आला जास्त? हो प्रभू, मला सांगितलं होतं 7 जन्म होणार नाही, ते एकाच जन्मात 7 झाले. 5 पोरं खेळून राहिले त्याच्या दारात. मग खेळत असतील ना. वा, खेळत असतील. तुम्ही सांगितलं 7 जन्म होणार नाही, त्याला होणार नाही असं लिहिलेलं आहे मला सांगत होते. ते कसे झाले? ते माझ्या गणितानुसार आणि त्याच्या कर्मानुसार होतं. कोणत्या साधूनं दिले असतील, त्याला काय नियमन, त्याला काय बंध आहे? चौकशी केल्यावर कळालं की हो, एक साधू आलता गावात. एका भाकरीत 1 पोरगा, 2 भाकरीत 2 पोरं, 3 भाकरी. यानं दिले 5 भाकरी, 5 भाकरीत 5 पोरं. त्यामुळे आता मधुकरीत बी 1च भाकर देतात लोक. त्यात मैदा जर 4-5 दिल्यानं जर झाले 4-5 तर काय करा. काहींना तर तेवढे नको वाटते महाराज. पुढच्या घरी एकही भाकर द्यायला आळस करतात. असो तर त्याचं फळ पुढच्या जन्मात भेटेल समजा, पण या जन्मामध्ये तर असेल जे असेल तसं ईश्वर कृपेने. चला, कोण साधू आहेत ते? असेल साधूमध्ये ही शक्ती आहे. काही दिवसानं भगवंतानं त्यावेळेस नारदांना सांगितलं की आम्ही कर्मानं बांधलेलं असतो, नियमावली आहे, पण साधू मात्र कर्म बाह्य कार्य करू शकतो. म्हणून साधू कशानं बांधलेला नाही. आणि लगेच काही दिवसानं भगवंत नारदजीला म्हणतात, नारदा, अरे हृदय दुखते रे, खूप हृदय दुखून राहिलं. नारदजी म्हणले, मग कोण्या वैद्याला बोलवू, काय करू? नाही, काही इलाज नाही म्हणे. आपलं हृदय थांबणारच आहे म्हणे, आता शक्य नाही म्हणे. कारण या हृदयाला ओझं किती आहे, किती लोकायला या हृदयामध्ये स्थान द्यावं लागते. खूपच लोड आला आणि त्या हृदयाला शांती समाधान नाही प्राप्त होऊन राहिली. काय करू? नारदजी म्हणले, मग आता काय करू? नाही म्हणे, एक इलाज आहे याच्यावर. एखाद्या भक्ताचा जर कलेजा म्हणजे हृदय मिळालं तर मग माझं हृदय व्यवस्थित होऊ शकते. तो काही आहे बा, कोणाला म्हणणं हे दुरूनच म्हणावं लागलं, ते दगड घेऊनच मागं लागन आपल्या. पण गेले 1-2 जणाले विचारायला, म्हणे बा काय आमच्या घरी औषध असेल तर आम्ही देऊ. म्हण नाही, तुमचं हृदय द्यावं लागते. काही पागला आणि बोलत राहायचं. मग त्या भक्ताजवळ गेले की जो गावभर फिरला होता एका भाकरीत, 1 पोरगा. त्याला विचारलं, असं त्याने विचारलं, काय झालं नारदजी? म्हणे असं आहे. माझं हृदय घेऊन जा म्हणे.
लागलं तर लागलं, चाललं तर चाललं, म्हणे मग नाही चाललं तर म्हणे मग काय मेलो, म्हणजे मग काय देवासाठी मारायला काय होऊन राहिलं, घेऊन जा आपलं हृदय. दिलं त्यानं हृदय काढून, लावलं भगवंताला, त्यालाही भगवंतानं जिवंत केलं. नारदजीला तेव्हा भगवंत म्हणतात, असे असतात भक्त, त्यावेळेस त्यांच्यामध्ये ही शक्ती अशा प्रकारे प्राप्त होते. मला सांगायचं हे आहे की भक्त या जीवावर कल्याण करत असताना त्या जीवाच्या कर्मा अकर्माचा, विकर्माचा, पाप पुण्याचा विचार करत त्यांच्या कोर्टात केस आली, त्यांच्या दवाखान्यात केस आली की केस पेपरपासून ते सगळे नवे रिपोर्ट घेतात. आपण दवाखान्यात जातो तेव्हा काय म्हणतात, मागचे रिपोर्ट दाखवा म्हणतात की नाही. तर संत हे अशी हॉस्पिटल आहे, असा दवाखाना आहे, हे मागचे कागदपत्र पाहतच नाही. आणि देवाच्या हॉस्पिटलमध्ये गेले की त्याला कागद दाखवा, मागच्या जन्मात काय केलं, त्याच्या मागच्या जन्मात काय केलं, तिकडे काय केलं, इकडे काय केलं, काय तिऱ्या मारल्या, काय पंजा मारल्या, काय याच्या माना मोडल्या, काय याची टोपी त्याच्या डोक्यात घातली, हे सगळे कागद कोण पाहते, संत नाही पाहत. म्हणून महाराज काय संतांना खरंच अनन्य, आणि संत आहेत म्हणूनच या सृष्टीत आनंद आहे. देवानं तर सगळं कोरडं फटक करून टाकलं असतं भाऊ. भीष्माचार्य किती महान विभूती, गंगापुत्र आहेत, महान विभूती आहेत. भीष्माचार्यांनी महान उग्र तप केलं हरिद्वारला, कितीतरी वर्ष तप, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. आणि मागणार काय होते, कशासाठी चालू होतं हे तपश्चर्या, संतांची भेट व्हावी म्हणून. संतांच्या भेटीसाठी तपश्चर्या केली भीष्माचार्यांनी. तप फळाला आला, ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवानी आपल्या मुलाला म्हणजे पौलस्त्य ऋषींना सांगितलं की जा आणि भीष्म काय म्हणते ते सगळं पाहून ये, त्याचे काय प्रश्न आहेत ते. पौलस्त्य ऋषी ब्रह्मदेवाजवळ आले, माफ करा, भीष्माचार्यांजवळ आले. भीष्माचार्यांना अत्यंत आनंद झाला, आनंदानं नाचू लागले, गाऊ लागले. पौलस्त्यांच्या चरणांवर साष्टांग दंडवत घातला, त्यांचे उत्तम अशा प्रकारची सेवा केलेली आहे. उच्चासनावर पौलस्त्यांना बसवलेलं आहे. आणि पौलस्त्य मुनी गोड वाणीने म्हणतात, भीष्माचार्यजी कशासाठी ही साधना केली, आमचे पिता श्री ब्रह्मदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्या प्रसन्नतेमुळं त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. काय वर हवाय, वरबीर काही नकोय प्रभू, सत्संग पाहिजे होता फक्त. म्हणजे त्या काळात भीष्माचार्यांना संत या नावाखाली पौलस्त्यांना बोलवावं लागलं. म्हणजे त्यांच्या आसपास त्यांना योग्य वाटेल असा संत दिसला नाही. आता तर आपल्याजवळ संत आहेत सगळे, आपल्याला सत्संग लय सोपा झालेला आहे. अशी कुबुद्धी मी शिकवण्याच्या दृष्टीनं बोलत नाही, पण सत्य तर स्वीकारावंच लागेल ना. भगवंत प्राप्त होणं वगैरे असं संतत्व जरी आपल्याला उपलब्ध होत नसेल वा ते आपल्याला ओळखता येत असेल आसपास तरी, पण उत्तम साधक तर कमीत कमी दिसायला पाहिजेत की नाही डोळ्यानं. उत्तम साधक. आनंद वाटतो महाराज कधी कधी मनात यायचं, हे महात्म्य गेल्यावर, ते महात्म्य गेल्यावर, ते महात्म्य गेल्यावर. प्रथमतः ज्यावेळेस आमच्या नजरेमध्ये परमपूजनीय गुरुनाम गुरु वैद्य बाबा गेल्यानंतर प्रश्न सुरू झाला की चालले महात्म्य आता. निकम बाबा गेले, मधुकर बाबा गेले, नथुसिंग बाबा गेले, मोठे बाबा गेले, गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले गेले. सगळे महात्म्यांची जाण्याचा क्रम परमपूजनीय आता वर्तमान बोधे बाबा गेले. सगळे महात्म्य जायला लागला. रस वाटायचा आता कसं होईल. परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा, वक्ते बाबा, कुरेकर बाबा, असे बरेचसे आता एवढे तेवढे राहिले. हे सगळे गेल्यावर कसं व्हायचं मनाला वाटायचं. पण एक कधी कधी आनंदही अशा प्रकारे वाटतो की वर्तमान आदरणीय श्री हरिभक्तपरायण, अधिकार जरी त्यांचा मोठा असला तरी आमच्या मित्रासारखे आहेत, मोठे कदम माऊली म्हणून त्यांना म्हणतात. तर अशांकडे पाहिल्यानंतर वाटते चला ईश्वरानं करून ठेवली व्यवस्था. हे यांच्या संपर्कातील लोक असेच पद्धतीनं पुढे वाढत राहतील, मोठे माणसं. हे सृष्टीला, भगवंताला सृष्टीची व्यवस्था करायची असते. भगवंत बरोबर रचना करून ठेवतो, तो भगवंताचा विषय आहे. पण मात्र कमी आहे, तुरळकपणा आहे. महात्म्यांची संख्या वर्तमान खूप खूप कमी होत अशा प्रकारे चाललेली आहे. भीष्माचार्यांनी साधना करून पौलस्त्यांची भेट घेतली, अनेक प्रश्न विचारले. आपला भाव एवढाच आहे सांगण्याचा की सख्यांना तोडण्याचं काम जो दुर्जन करतो त्या दुर्जनांपासून सांभाळून राहणं
याला मित्रभेद म्हणतात. हा उपदेश आहे, याच्या आधारे हे वागावं लागते. कोण आहे जीवाचे सखे? संत. कोण आहे जीवाचा सखा? भगवंत. संत आणि भगवंत हे जीवाचे अशा प्रकारे सखे आहेत. आणि यांना तोडण्याचं, यांना दूर करण्याचं काम कोण करत असेल, तर जो कोणी करत असेल त्याच्यापासून दूर राहणं हा मित्रभेद आहे. कोण करते हे काम? विकार. तेव्हापासून दूर ठेवण्याचं काम कोण करते? विकार. प्रकृतेरन्यथा भावः विकारः तत्वानारंभकारंभकत्वं विकारः विविक्तं करोति परमात्मनः इति विकारत्वं. प्रकृतेः अन्यथा भावः. प्रकृतीच्या उलट जो करतो त्याला विकार म्हणतात. प्रकृती काय आहे? जीव परमात्मा एक आहे, याच्या उलट करतो विकार. जीव परमात्मा दोन आहे, जीवाला परमात्म्यापासून दूर करतो. तत्व अनारंभकत्वम. तत्वाकडे जाऊ न देणाऱ्याला विकार म्हणतात. तत्व खरं, तत्व म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्याकडे जो जाऊ देत नाही त्याला विकार म्हणतात. विविक्तम करोति परमात्मनः. जो परमात्म्यापासून दूर करतो त्याला विकार म्हणतात. अनेक आपल्याला असे लक्षणं करता येतील. परमात्म्यापासून दूर करतो, विकार म्हणतात. किती आहेत विकार? याचा काय अंत आहे? खूप विकार आहेत महाराज. या विकारांना आध्यात्मिक तोटा तर परमात्म्यापासून दूर आपण राहतोच, पण काही व्यावहारिक तोटेही होतात. आजारी सुद्धा मनुष्य पडतो. कोण्या विकार, कोणता आजार येतो याचंही चिंतन शास्त्रामध्ये उपलब्ध आहे, किंवा अलीकडलं वैज्ञानिक संशोधन आहे असं म्हणू आपण. बरेच विकार आहेत. काम आहे, क्रोध आहे, असंयम आहे, असत्यता आहे, अभिमान, ईर्ष्या, दंभ, हिंसा, कपट, प्रतिशोध, हे विकार परमात्म्यापासून दूर नेतात. यांच्यापासून दूर राहणं हे मित्रभेदाचं कार्य आहे. काम. व्यास महर्षी लिहित होते, बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अपिकर्षती. बलवान इंद्रिय ग्राम. इंद्रिय ग्राम कसा आहे? ग्राम म्हणजे समुदाय, इंद्रियाचा समुदाय कसा आहे? बलवान. विद्वांसम, विद्वानाला, अपि सुद्धा, कर्षती, आपल्याकडे कर्षित करतो. विद्वान आहे, शास्त्र शिकलेलं आहे, पण कामाची प्रबलता एवढी आहे की महान विद्वानाला सुद्धा काम पछाडल्याशिवाय राहत नाही. जैमिनी महाराज ऐकत होते, म्हणजे गुरु महाराज सांगत होते आणि शिष्य महाराज ऐकत होते. जैनी म्हणतात गुरुजी, जैमिनी म्हणतात गुरुजी, हे वाक्य नाही पचलं. असं म्हणा, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम नापी कर्षती. इंद्रिय ग्राम, इंद्रिय समुदाय बलवान आहे, पण तो विद्वानाला काहीच करत नाही. व्यास महर्षी म्हणतात, नाही भाऊ, तो विद्वानाला सुद्धा पछाडतो. नाही गुरुजी, पटत नाही. मग पटत नाही तर सोडून द्या, आपण परत उद्याच्या पाठामध्ये करू त्याचं चिंतन. चल बरं. निघून गेले व्यास महर्षी. जैमिनींचा आश्रम, त्या आश्रमात जैमिनीजी बसलेले. त्याच दिवशीची संध्याकाळ झालेली आहे. आकाशामध्ये काळीभोर ढग आलेली आहेत. मंद मंद अशा प्रकारचा वारा वाहू लागलेला आहे. मेघगर्जना होऊ लागलेली आहे. ढगाला ढग घासून वर्षाव, पाऊस सुरू झालेला आहे. आणि त्या आश्रमामध्ये जैमिनीजी आत जाऊन बसलेले आहेत. तेवढ्यामध्ये एक परमसुंदरी स्त्री, मनाला मोहून घेणारी अशी मोहिनी, अगदी त्या आश्रमाच्या वरून अशी पळत 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 पावसात ओली होत आलेली आहे आणि जैमिनीच्या ओळचणीला थांबलेली आहे. कपडे एकदम बहुत ही महीन, महीन म्हणजे बारीक, एकदम बारीक कपडे होते. अंगाला त्या पावसानं ते कपडे चिटकलेले आहेत. पूर्ण त्यातून अंगदर्शन अशा प्रकारे असं झावट झावट होत आहे. आणि जैमिनीने पाहिलं आणि अंतःकरणात कामाचा विचार न करता एक परकातर भावाने त्या स्त्रीला विनंती केली की तुला बाहेर, तू पावसात भिजत आहेस तर अंदर येऊन थांब. ती म्हणली, नाही महाराज, तुम्ही असे साधू महात्मे, मला जर तुमच्याजवळ पाहिलं तर कोण काय म्हणेल. महाराज म्हणले, नाही, कोण काय म्हणणार आहे, माझ्याविषयी कोणी इतकी गलत भावना, चुकीची भावना अंतःकरणात नाही आणू शकत, तू ये बिनधास्त. आली ती. अनेक वेळ तिच्या संपर्कामुळे जैमिनीच्या अंतःकरणात काम भावना आली. पण महात्मे ना, असं कसं चूक वागायचं. तिला सांगितलं, माझ्याशी विवाह करशील काय? ती म्हणे, काही अडचण नाही.
मोठ्या महात्म्याची सेवा मला घडते, मी विवाह करायला तयार आहे, पण माझा नियम आहे काय, मला पाठीवर घेऊन या वडाच्या झाडाला जो 11 प्रदक्षिणा घालेल त्याचीच मी भार्या होणार आहे. जयमिनीला वाटलं कोण आहे इथं, लगेच पाठीवर घेऊन बुरबुर 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 फिरून टाकू. घेतलं पाठीवर, जयमिनी असे झाले आणि पाठीवरती परमसुंदरी बसलेली आहे. एक चक्कर झाला, दुसऱ्या चक्राला ते वजनदार वाटायला लागले, त्याला छटाकी होती, एवढं वजन कसं काय झालं. 4 पावलं टाकले, अजून वजनदार वाटायला लागली. असे पाय होते तिचे, ते इथं बसलेली ना, ते पाय आले पुढे, फताळेचे फताळे पाय. ही तर एकदम सुंदर स्त्री होती, हे एवढे मोठे पाय, ते नख वाढेल, इथं पायाच्या याला या ठिकाणी केस, इथं बरोबर बरोबर केस दिसायला लागले. हे कसं काय हे. मध्येच जयमिनी थोडे थांबले, पुढच्या चक्रा पुढे घालू, जसा 11 घालायच्यात घालून टाकू. वर पाहतात तर व्यास महर्षी बसलेले होते खांद्यावर. गुरुजी. जयमिनीने कपाळाला हात लावला आणि बसले. व्यास महर्षीजी म्हणतात, मग काय करायचं बाळा ते. बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अपिकर्षती करायचं का नापिकर्षती करायचं. गुरुजी अपिकर्षतीच ठेवा, नापिकर्षती नाही. काम नावाचा विकार दूर करतो देवापासून. अनादि सखा जो जीवाचा आहे त्या सख्यापासून दूर अशा प्रकारे करतो. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर नारद महर्षींचं प्रसिद्ध उदाहरण आहे. त्या राजाचं नावही सांगितलं जात, मी विसरलो आता. नारद महर्षींना थोडासा अहंकार अशा प्रकारे झाला होता, काम इत्यादी जिंकण्याचा. त्या भावनेमध्ये होते, पण ठरवलं भगवान विष्णूनं. ते महादेवाला सांगायला गेले होते आपण काम जिंकला वगैरे असं. महादेव म्हणत बा मला सांगितलं तर सांगितलं, पण तुम्ही विष्णूला नका सांगू. कारण काम जिंकणारे महादेवही होते ना, पण क्रोध जिंकला नव्हता. महादेवाने कामाला जाळलं होतं क्रोधानं. नारदजींना महादेवाला हे सांगायचं होतं की तुम्ही फक्त काम जिंकला, मी कामही जिंकला आणि क्रोधही जिंकलेला आहे. महादेव म्हणतात की बा तू जसं विष्णू मला सांगितलं ठीक आहे, विष्णूला सांगू नको. कारण भगवान विष्णू ऑपरेशन करतात म्हणजे करतात, त्यांना सहन होत नाहीत हे असं, तर ते ऑपरेशन करतील तुझं. याला असं वाटलं की आपण प्रतिस्पर्धी आहे महादेवाचे. नारद महर्षींना काय वाटलं आपण काय आहे, प्रतिस्पर्धी आहे. कारण जर 2 मार्काची परीक्षा घेतली तर महादेवाला किती मार्क भेटेल आहेत, 1 मार्क. आणि मला किती भेटले, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर महादेवाला किती टक्के मिळाले, 50%. मला किती टक्के मिळाले, मग 100% वाल्याचा 50% मत्सर करील, यात काही विशेष आहे काय, हे तेच आहे काय. नारदजी मिस्किल हसले आणि म्हणले बरं बरं नाही सांगणार. पहिले कोणाजवळ गेले, भगवान विष्णूजवळ. भगवान विष्णू महाराज ते परम कृपावान आहेत, परम दयाळू आहेत, म्हणून सहन करत नाहीत. बजरंगबलीचं शेपूट उपटून टाकलं की नाही भगवान विष्णू. प्रभू रामचंद्राने सांगितली होती एक दिवस कथा वाटते आपण. शेपूट उपटलं होतं बजरंगबलीचं. त्याला ते घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हातीमध्ये झालं चिंतने. तर सहन नाही करत. भगवान विष्णू म्हणले ठीक आहे, वा मस्त. एक हार घेतला, शाल श्रीफळ आणि हारबीर टाकला गळ्यामध्ये. पुंडली एक वरदा हरी ठल श्री ज्ञानदेव राम श्री नारद महाराज. नारदजी म्हणतात जय. मस्त त्यांचा जय जयकार झालेला. निघून गेले नारदजी पुढं. एक नगरी पाहिली, परमसुंदर नगरी. खाली उतरले, एक दैदिप्यमान रूपवती सुंदरी कन्या. आणि तिचा हात नारदजीने पाहिला. आणि हात पाहिल्यावर नारदजी म्हणतात पाहलन बाप रे, हिचा जो पती होणार आहे तो त्रैलोक्यपती होणार आहे. आपण जर हिच्याशी विवाह केला तर हे सगळं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होईल. मग कन्यावर येते रूपम, कन्या रूपाला पाहते. पण रूपवान, रूपाचा खजाना, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा कोण आहे, आपला परमात्मा आहे. त्याला आपण कधी काही मागेल्या का जीवनात नाही. पण मागच्या वर्षी तुळशीचं लग्न झाल्यावर आपल्याला देवानं खुशामध्ये गेली की नारदजी घ्या उरकून, पोरगी पाहतो मी. मग त्यांना वाटलेले देवाला ते सांगू बा तुमची इच्छा होती की नाही, मी लग्न करा, होती की नाही. तर मग तुमची इच्छाही पूर्ण होते आणि रूपही द्या. गेले भगवंताजवळ. भगवान विष्णू हसले. ठीक आहे, काय पाहिजे म्हणे, हरिरूप पाहिजे. हरी, हरी म्हणजे हरणार. तर हरी शब्दाचा अर्थ हरण करणं असा होतो, तसा माकड असाही होतो. तुम्ही शिकले संस्कृत. हरीचा एक अर्थ काय होते,
माकड वानर, हरिरूप दिलं, माकडाचं रूप, सगळी कथा घडली. आता ते असं होतं, ते ज्योतिष थोडंसं नारदजींना उलटं कळालं होतं. जो हिचा पती होणार आहे तो त्रैलोक्याचा पती होणार आहे असं ज्योतिष नव्हतं. जो त्रैलोक्याचा पती असणार आहे, मालक असणार आहे, भगवान विष्णू, तो हिचा पती होणार आहे असं ते ज्योतिष होतं. पण विनाशक आले, विपरीत बुद्धी. तर मी थोडंसं एक सांगायचं राहून गेलो. जेव्हा रूप मागण्यासाठी नारदजी भगवंताकडे आलेत ना, तर तेव्हा नारदजींना वैकुंठ दिसत नव्हतं. डोळे लावले स्वर्ग म्हणलं आणि डोळे उघडले की स्वर्ग येते. डोळे लावले वैकुंठ म्हटलं, डोळे उघडले की नारदजी कुठं जातात? पण त्या दिवशी वैकुंठात जातच नव्हते. मग भगवंत मध्ये भेटायला आले. का बरं नारदजी वैकुंठात गेले नाही, वैकुंठात डायरेक्ट गेले नाहीत? तर नारदजींच्या हृदयात काम होता. काम हा देवापासून दूर ठेवतो. ही कथा मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो या पद्धतीनं वाचलेली नाही कुठं. परमपूजनीय गुरुवर्य बालुगी महाराजांकडून मी ही ऐकली होती. खूप सुंदर सांगत होते महाराज. तर नारदजींना दिसले नाही का? कारण अंतःकरणात काय होतं त्यावेळेस? काम होता. आणि कामाचं अधिष्ठान जे अंतःकरण झालं त्याला देव दिसत नाही. मग नारदजीची फजिता झाली. ते हरिरूप पाहून सगळे हसले. मग नारदजींना आता काय आला? क्रोध आला. आता वापस डोळे लावले, वैकुंठ. डोळे उघडतात येळ्या बाबडीत, कथरीत, नदीत, ओढ्यात. वैकुंठातच जायला तयार नाही नारदजीचं विमान. मग शेवटी देवाला दया आली आणि प्रभू आले. आता नारदजी वैकुंठात का जात नाहीत? आता नारदजीच्या अंतःकरणात काम नाही. आता नारदजीच्या अंतःकरणामध्ये काय नाही? काम नाही. मग आता का बरं नारदजी डायरेक्ट वैकुंठात जात नाही? तर आता नारदजीच्या अंतःकरणात काय आहे? क्रोध आहे. क्रोधही देवापासून दूर ठेवतो. महाराज, क्रोध हा कोण्यातरी अपूर्णतेमुळे निर्माण होत असतो. आणि क्रोधी मनुष्य दुसऱ्याचं कमी आणि स्वतःचं नुकसान जास्त करतो. क्रोधासाठी आपल्या मेंदूत जे ओज असते त्या ओजाला वापरलं जातं. आणि अति बहुमूल्य ओज अति वेगानं क्रोधामुळे वापरला जातो. आणि त्यामुळे खूप वेगानं आपली जीवनशक्ती नष्ट होते. अतिप्रवाहानं, अधिक प्रवाह झाल्यामुळे आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस जर विद्युतचा प्रवाह आपल्याला जास्त होऊ नये याच्यासाठी किंवा घरातल्या विद्युतला त्रास होऊ नये यासाठी फ्यूज टाकतात. जास्त प्रवाह झाला की ते फ्यूज उडतात. म्हणजे त्या वायरीपेक्षा फ्यूजचा तार जरा कच्चा पाहिजे, बरोबर आहे ना, तरच तो उडीत की नाही. आता लोक काय करते, तो फ्यूज उडू नये म्हणून त्या फ्यूजमधला तार देतात करंगाळीसारखा टाकून. फ्यूज कशासाठी आहे? पुढे त्रास होऊ नये याच्यासाठी की नाही. नाही तर मग कशाला टाकला असता? ती वायर असते छटाकी, तर फ्यूज कशासाठी असतो? त्या विद्युतच्या प्रवाहाला कंट्रोल करण्यासाठी, रोखण्यासाठी, पुढच्याला सहन होईल त्यापेक्षा थोडा कमी प्रवाह पुढे पाठवण्यासाठी किंवा तेवढा प्रवाह पुढे पाठवण्यासाठी. तसं क्रोध, काम म्हणजे हे फुल व्होल्टेजनं वाहणारा फोर्स आहे. आणि त्यात संयम, विवेक हे फ्यूज आहेत. फ्यूज हे कंट्रोल करतात विवेकाधिक. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारे कवाडे कळासती. संयम हा तुम्हाला सांभाळण्याचं काम करते. मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची या. तर हे कोंडण्याचं काम थोडक्यात संयम, विवेक फ्यूज आहेत. एक जेणे नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागी साधूपणा, तुकोबाराय म्हणतात. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य नाही तर त्याचं जीवन अशा प्रकारे निरर्थक आहे. क्रोध आहे, काम आहे, असंयम आहे, जीवाला देवापासून संतांपासून दूर करणारा. असंयम म्हणजे कोण्याच बाबतीमध्ये आपला आपल्यावर ताबा नसणं. असंयम म्हणजे बोलायला लागला तर बळबळच करत राहील, जास्तच बोलत राहील. तर जर जास्त बोलणारा असेल ना तर त्याच्या मस्तकातील ज्ञानतंतूची हानी होते. हे वैज्ञानिक संशोधन आहे. ज्ञानतंतूची हानी होते. मग त्याला मेंदूचे आजार. आधुनिक संशोधन तर असं आहे की त्याला जिभेचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. जो जास्त बोलतो तो, जास्त बोलतो त्याला जिभेचा कॅन्सरसुद्धा अशा प्रकारे होऊ शकतो. असंयम विकारच आहे. असत्य
जे नेहमी नेहमी खोटं बोलत राहतात. मी पहिल्यांदा जे उदाहरण दिलं ते जास्त बोलण्याचं दिलं. खोटं बोलतो असं नाही म्हटलं, व्यवस्थित बोलून राहिला. पण एक काजे विन करी बडबड है ना, रामदास स्वामी दास बोलत म्हणतात, एक काजे विन करी बडबड, एक बोलीची ना मुख जड. पुढे काय काय होड लावी अवघड, एक बोलीची ना मुख जड, काजे विन करी बडबड तो एक मूर्ख. काजे विन करी बडबड, एक बोलेची ना मुख जड. एक डायरेक्ट बोलूनच नाही, काहीच बोलत नाही. आणि एक काजे विन करी बडबड, एक नुसता बळबळत राहतो. याचा अर्थ कमी बोलणं हा शहाणपणा नाही, तो एक मूर्ख. जास्त बोलणाराही मूर्ख आहे, आणि कामापुरतं न बोलणारं तर माझ्या दृष्टीनं महामूर्ख आहे. कारण जो जास्त बोलणार आहे त्यात समोरचा मनुष्य समाधानी तर राहते, वा काहीतरी बोलून राहायला, तिथून तर निघते. जो बोलतच नाही त्याला काही कळायला पत्ताच लागत नाही, आपल्याला जास्त मेंदू सनकते. म्हणून पूज्य श्री रामदास स्वामींनी जरी तसं म्हटलेलं असेल तरी पुरुषोत्तम महाराजांचं म्हणणं असं आहे, जो जास्त बोलतो तो मूर्ख आहे, आणि जो काहीच बोलत नाही तो महामूर्ख आहे. तर चला पुढे. असत्य बोलणं, असत्य जर कोणी बोलत असेल तर त्याची जीवनशक्ती नष्ट होते, खोटं बोलणाऱ्याची. आणि तो सामान्य आजाराने सुद्धा पछाडला जाऊ शकतो. त्याच्या जीवनाचा आधार जे तेज असते ना, ते तेज असत्य भाषणाने अशा प्रकारे नष्ट होत असते. असत्य जेवानी तेथे पापाचीच खाणी. तुकोबाराय म्हणतात, असत्य जेवानी तेथे पापाचीच खाणी. जे खोटं बोलतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष पापच अशा प्रकारे नांदते. पण व्यवहारामध्ये पुन्हा आरब्धम केलं. हां, व्यवहारामध्ये लोक असं म्हणतात, लग्न जर जुटत असेल तर खोटं बोललं तर चालते. लोकांच्या अशा भावना आहेत, लोक म्हणतात असं व्यवहारात. काही दिवस मलाही खरं वाटते, मोठे मोठे माणसं म्हणत की बा लग्न जुटत असेल तर खोटं बोललं तर चालते, लग्न जुटत असेल तर खोटं बोललं तर चालते. पण काय कुणास ठाऊक तुकोबारायांना ह्या गोष्टी माहीत होते की पुढे लोक असं म्हणतील, लग्नासाठी खोटं बोललं तर चालते. प्रत्यक्ष तुकोबारायांचा अभंग आहे. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. लग्न होऊन राहिलं म्हणजे परोपकार होऊन राहिला की नाही, पण तरीही असत्य वचन होता सर्व जोडी. का हो तुकोबा असं का म्हणता तुम्ही? जाईल पतना यासी संदेह नाही, तो पतनाला जाईल याला संदेह नाही. साक्ष आहे काही सांगतो ते, मी माझ्या मनानं बोलत नाही. थोडंसं जरी खोटं बोललो तर किती मोठा धिंगाणा होते. याचं माझ्याजवळ उदाहरण आहे. वदविली मुखे नारायणे धर्मा. तुकोक्ती आहे, वदविली मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. धर्माच्या मुखातून शब्द निघाला. अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो. धर कुंजर म्हणता बरोबर सगळ्या कुरुक्षेत्रामध्ये वाद्य वाजायला लागले. तसं धर्मराज खोटे बोललेही नव्हते, तसं बोलले होते म्हणा, कारण धर्मराजांना माहीत होतं की कोणता अश्वत्थामा मेला म्हणून. अश्वत्थामा एका हत्तीचं नाव होतं. माहीत असलेली कथा आहे ना, सगळं माहीत आहे कथा नाही गाऊ पंथ. द्रोणाचार्यांचं असं होतं की ते शस्त्र हातातून कधी टाकणार होते, पोरगा मेला हे कळाला तर. पोरगा मेला, पोराचं नाव काय? अश्वत्थामा. आणि एका हत्तीचं नाव अश्वत्थामा होतं. एक हत्ती मारला तिकडे, हत्ती मेला की नाही अश्वत्थामा. अश्वत्थामा होतो पुऱ्या सैन्यात. सगळे बाकीचे सगळे चापलूसच. खरंच बोललं पाहिजे इतकं काही पक्क नव्हतं कोणाचं. बाकीचे ना हे धन दिलं हवेत चुना लावून. फक्त देवानं सांगितलं की बा सैन्यामध्ये अशी हुकात उडवा. कोणती? अश्वत्थामा मेला. मग ती जनता आहे, ती जनार्दनाच्या पुढची आहे. त्यात जे लोक असा मारला रे, पोटातच खूपच लावून हातच तोडला, हातच काढला, डोळेच बाहेर काढलेत, नाकच फोडलं. लोक जास्तच राहते. आणि ते हळूहळू कोणाजवळ गेला? द्रोणाचार्यांजवळ. पण द्रोणाचार्यांना माहिती आहे हे सगळे फुटाने खाऊ आहेत, यायचं मानून थोडी आपल्याला चालणार आहे. आपण कोणाला विचारू? हे धर्माला. आणि हे सगळ्यांना माहीत होतं की द्रोणाचार्य गोष्ट पक्की करून घ्यायसाठी कोणाजवळ येते? धर्माजवळ, म्हणजे युधिष्ठिराजवळ. भगवान श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितलं, वदविले मुखे नारायणी धर्मा. म्हणजे धर्माकडून खोटं धर्म स्वतः नाही बोलले. कोण बोलवून घेतलं? नारायणे, परमात्म्याला बोलवून घेतलं.
तरी सुद्धा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. स्वर्गात जात असताना एक अंगठा तुटून पडला खाली त्या खोट्याच्या भरोशावर. एवढं खरं पाहावं लागते. तुका म्हणे आता सांभाळा रे पुढे. तर या पद्धतीनं आपल्याला सांभाळावं लागेल. पुढे दिलेले दुःख तर असत्य जे आहे ते आपल्याला दुःख अशा प्रकारे दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सांभाळायला पाहिजे. सत्य कर्म आचरे होईल हित, वाढेल दुःख असत्याचे. सरळ आहे. जो सत्याचं आचरण करील त्याला सुख होईल, आणि जो असत्य धर्माचं पालन करील त्याला जीवनात दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य पालनाची मी तुम्हाला काही कथा सांगतो. एक नंदा नावाची गाय होती. सगळे गोपाळ गाया चारत होते. गाया चारता 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 सरस्वतीच्या काठावर एका गोचर्मभूमीत गेले. गोचर्मभूमी कशाला म्हणतात? जिथं 10,000 गायी वासरांसह राहू व पोट भरू शकतात, एवढ्या भूमीला गोचर्मभूमी म्हणतात. किती गाया? 10,000. गोचर्मभूमी प्राप्त झाली. मग याच्या गाया कमी. मग त्या गायीमध्ये एक भृद्धाचार्य गाय होती. त्या गायीचं नाव होतं नंदा. सगळेच पुढे चालणार. पहिलाडू वासरी नेमकी व्यालेली, एक बाळ तिला झालेलं. सगळ्या गायीच्या पुढे चालणार, खुश राहणार, एकदम बढिया दिव्य दिसणारी गाय. आणि ती काय झालं, एकदा तिच्या सेनेतून तिचं हुकलं आणि त्यातून हुकून ती ह्याच्यात गेली, त्या वाघाच्या एका वनामध्ये. वाघाच्या समोर जाऊन उभी राहिली. वाघाला वाटलं जमलं. वाघ नंदेला म्हणायला लागला, तुझं नक्कीच आलेलंच आहे जीवन परिसमाप्तीला, त्यामुळे तू माझ्याकडे आलेली आहे. आता मी तुला भक्ष्य बनवणार. नंदा थरथर 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 कापायला लागली. डोळ्यातून अश्रू आले. वाघ म्हणायला लागला, भगवंताची इच्छा आहे, तुझा जीवन समाप्त होणार, काय रडून फायदा आहे? मी म्हणे, मी माझ्या जीवनासाठी रडत नाही. मी पहिल्यांदाच एका बाळाला जन्म दिलेला आहे, त्यामुळे माझा त्याच्यात खूप प्राण आहे, खूप जीव अटकला आहे. तर मला एकदा जाऊ दे. मी त्याला दूध पाचते, त्याचं मस्तिष्क मी चाटते, त्याचा लाळ करते आणि पुन्हा येते. वाघ म्हणला, मी विश्वास कशाला ठेवू? माझं अन्न मी का जाऊ देऊ? मला भूक लागलेली आहे, मी तुला खाणार. पण गायीने खूप शपथा घेतल्यावर वाघाला वाटलं ठीक आहे, बघूया बरं काय करते, म्हणून सुट्टी दिली. एकदा जाऊ दिलं आणि जा म्हटले. गाय आली, वासराचा लाड केला. सगळ्या गोपांना, गायींना, वासराला तिनं सांगितलेलं आहे. वासरू रडू लागलं आणि वासरू म्हणलं, आई मला जाऊ दे, मला त्या वाघाला म्हणा खा. जे मातृभक्ताला स्थान प्राप्त होते ते स्थान मला प्राप्त होईल. आई मला जाऊ दे. आई म्हणले, नाही बाळा, तू असं वाघ. त्याला काही नीती सांगितली शास्त्रात, त्याचंही वर्णन आहे. गायीने वासराला सांगितलेली नीतिमत्ता, त्यानुसारच आता वर्तमान सगळे वासरं वागत आहेत. तर अशा पद्धतीचं झालं. गाय पुढे निघून गेली, पण वासराला काही राहवलं नाही. वासरू एकदम गेलं, वाघाच्या नाईच्या मध्ये उभं राहिलं. वाघाला आश्चर्य वाटलं की काय सत्याचं पालन या गायीने केलेलं आहे. वाघाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, तुझं नाव काय आहे? तिने म्हटलं, नंदा. नंदा शब्द ऐकता बरोबर त्या वाघाला मागचा जन्म आठवला. सत्यवादी पुरुषाच्या नावाचं श्रवण घडलं तरी महत् पुण्याचं काम. नंदा, त्याला मागचा जन्म आठवला की मी मागच्या जन्मात याच जंगलामध्ये दूध पीत असणाऱ्या वासरू, ज्या हरणेचं दूध पिऊन राहिलं आणि तिचा मी वध केला होता, त्यामुळे मी वाघ झालेलो आहे आणि असं पापी जीवन मी भोगत आहे. फक्त नंदा शब्द ऐकता बरोबर. आणि त्यानं गाईला सांगितलं की आजपासून तू माझी बहीण आणि हे तुझं वासरू माझा भाचा आहे, तुम्हाला मी अभयदान देतो, माझ्यासोबतच राहा. असं राहायला लागले. पण धर्म महाराज प्रसन्न झाले, या सत्यामुळे प्रत्यक्ष प्रगट झाले आणि गाईला म्हणू लागले, काही वर माग. तर गाईने 3 वर मागितले, धर्माने 3 मागायला सांगितले. म्हणून पहिल्या वराने माय आणि लेख, म्हणजे मी आणि माझं वासरू, आम्हाला दोघं माय लेखाला उत्तम लोक प्राप्त व्हावं. आणि दुसरं, ज्या ठिकाणी हे कथा घडली हे ठिकाण एक तीर्थ व्हावं. आणि तिसरं, ही सरस्वती नदी आहे, पण हा जेवढा भाग आहे माझ्यापुरता, तर एवढ्या भागाला या नदीला सरस्वती म्हणून न ओळखता नंदा नदी म्हणून ओळखल्या जावं अशी माझी इच्छा आहे. तर सगळ्या इच्छा धर्माने पूर्ण केल्या. हे शक्ती कशाची आहे? सत्याची आहे. गायीने सत्याचं अशा प्रकारे पालन केलं. अजून एक उदाहरण सांगितलं जाते. कोशल प्रांत होता, कोशल देश. त्यात एक उतथ्य नावाचा, म्हणजे तो ब्राह्मण, त्याचं नाव देवदत्त, त्याच्या पत्नीचं नाव रोहिणी, आणि त्याच्या पोटी बाळ जन्माला आलं, त्याचं नाव ठेवलं होतं उत्तथ्य. आणि तो देवदत्त विद्वान होता. 5-6 वर्षाचा मुलगा झाला, त्याचं उपनयन केलं आणि शिक्षणाला आश्रमात पाठवलं. ते काही सांगत हे दुसरंच बकी, याला बुद्धीचा पत्ताच नाही. एक गोष्ट 1000 खेप सांगितली तरी सुद्धा
ज्याच्या बुद्धीला त्यामध्ये गती होत नव्हती, याला शास्त्र कळत नव्हतं, काय करावं? वडिलांनाही राग आला की म्हणतात देवाने द्यावं तर चांग द्यावं, नाही तर वांस ठेवावं. अशी संततीला जन्म घालून कोणत्याच प्रकारचा फायदा नाही. म्हणून वडिलांनाही राग अशा प्रकारे आलेला आहे आणि वडिलांनी त्याची झोपडी नदीच्या काठावर बांधून दिली. आता ते भदच. खोटं कशाला म्हणतात आणि खरं कशाला म्हणतात हे समजेच नाही. जे डोळ्यानं दिसून राहिलं त्याला जे म्हणतात ते म्हणतात. हे जे आहे हे खरं आहे की खोटं आहे हे कुठं कळून राहिलं? पण देवाला तप करून घ्यायचं असेल, खूप दिवस गेले असे खरंच बोलत ते उतरते म्हणे, खरंच बोलत, खरंच बोलायचे, तर त्यांचं नावच लोकांनी सत्यव्रत पाडलं. कारण ते सत्य बोलायचे. काही तेवढ्यात घडलं की त्यांना विचारत, ते सांगणार ते सगळं काय असणार? खरं असणार, सत्य असणार. एकदा एक पारधी एका रानडुकराच्या मागं लागला. त्यानं बाण त्या रानडुकराला मारला आणि ते रक्तभंबाळ रानडुक्कर झालेला आहे आणि त्या आश्रमाच्या मागे जाऊन लपलेला आहे. आणि त्या रानडुकराची ती स्थिती पाहिल्यावर उतथ्य मुनींच्या म्हणजे सत्यव्रत महामुनीच्या मुखातून शब्द निघाला, आई. हे देवी भागवतातली कथा आहे. आई असा शब्द निघाला. ऐम हा देवीचा बीज मंत्र आहे. आई महादेवीचा आणि आई हा अर्धा बीज मंत्र झाला. पण सत्यामुळे पावर, देवी माता प्रसन्न झाली, सरस्वती माता प्रसन्न झाली आणि अनंत विद्या विभूषित खरे विद्यावाचस्पती उतथ्य मुनी सत्यव्रत झालेले आहेत. आनंद अशा प्रकारे आला. तेवढा तो पारधी आला. आता यांना सरस्वती प्रसन्न झालेली आहे. पारधी विचारतो, महाराज आमचं रानडुक्कर पाहिलं काय? पाहिलं म्हणावं तर खरं बोलणं होईल, पण हा रानडुकराला मारायला त्याच्या हत्येचं पाप लागल. आणि पाहिलं नाही म्हणावं तो ते डुक्कर वाचल, पण खोटं बोलायचं पाप लागल. तर सत्यव्रताच्या मुखातून शब्द निघाला, या ब्रते जी वाणी बोलते सा न पश्यती राजन, तिला दिसत नाही. आणि या पश्यती जी दृष्टी पाहते, या पश्यती सा न ब्रते राजन, जी दृष्टी पाहू शकते ती बोलू शकत नाही. जे बोलतात, जी वाणी बोलते तिला दिसत नाही, आणि ज्या डोळ्यांना दिसते त्यांना बोलता येत नाही. मग सांग बरं राजा, मी कसं सांगू तुझं रानडुक्कर कुठं गेलं? म्हणजे खोटंही बोलायचं बाप नाही आणि रानडुक्कराचा जीव सुद्धा वाचलेला आहे. तर एवढ्या विद्या ज्या प्राप्त झाल्यात, कशाच्या भरोशावर प्राप्त झाल्यात? फक्त सत्याच्या भरोशावर. म्हणून असत्य बोलण्यानं परमात्म्यापासून दुरी आपली अशा प्रकारे होत असते. तसेच पुढचा विकार आहे अभिमान. हा तर खूपच भयंकर आहे महाराज. अभिमानाचे काही लक्षण आहेत आणि या अभिमानाचा तोटा असा आहे. अभिमान हा असा आहे, अभिमानानं वात, पित्त आणि कफ हे तिघं सुद्धा एकाच वेळेस बिघडतात. जो अभिमानी आहे त्याचा वातही बिघडते, पित्तही बिघडते आणि कफही बिघडते. त्यामुळे याला जगातील कोणताही आजार होऊ शकतो. अभिमानी माणसाला कोणताही आजार, जो अभिमानी आहे त्याला कॅन्सर, एड्स, TB, कोरोना, कोणताही आजार होऊ शकतो त्याला. सगळ्यात मोठ्यात मोठा आजार एड्सच आहे की नाही? हा कोरोना आहे, कोरोना आहे ना. मोठ्यात मोठा आजार कोणता आहे? सगळ्यात कोरोना. पहिली महामारी 5 लाख लोक मेलते भारतातले त्यावेळेस. कोणती आली? ते प्लेगची. ते उंदरापासून होत जाय, उंदरं पकडून लोक गड्डेत दाबत. प्लेग उंदरापासून आली होती. आता त्याच्यावर औषध आहे. आता हा कोरोना, त्याच्यावर आता हे काढलं लस. मी TV वर पाहिलं, उद्या त्याची पहिली टेस्ट होईल. पण रोगनिवर्तक नाही हां, प्रतिबंधक. म्हणजे ती ज्यानं घेतली, जसं पोलिओचा डोस घेणाऱ्याला पोलिओ होत नाही, पोलिओ झाल्यावर औषध नाही, पण पोलिओच्या आधी औषध आहे की ही घेतली तर होणार नाही. तर तशी अजून टेस्ट नाही झाली. आता उद्या त्याची टेस्ट होईल. किती सक्सेस आहे, किती काय आहे ते उद्याला कळेल. पण तरी याचा अर्थ भेटली म्हणजे झाला, रोग गेला असं नाही. रोगाला घालणारी औषध नाही, लोक होऊ न देणारी फक्त औषध आहे. तर अभिमानी माणसाला कोणताही आजार होऊ शकतो. अभिमानी जो असते ना, अभिमानाचं लक्षण केलं परावज्ञा हेतुत्व. दुसऱ्याची अवज्ञा करायला जो थोडाही भेट नाही अशी जी वृत्ती आहे तिला अभिमान म्हणतात. उदाहरण देतो मी तुम्हाला एक शास्त्रातलं. परावज्ञा हेतुत्व यावर उदाहरण. ऐरावतावर बसून इंद्र महाराज चालले आणि दुर्वासजी आले. दुर्वासाने कधी न सुकणारी अशी कमलपुष्पाची माळा घेतली, इंद्राच्या गळ्यात टाकली. परावज्ञ दुर्वासांसारखे ब्रह्मर्षी आहेत,
त्यानं तो हार घेतला आणि ऐरावताच्या सोंडेत दिला. एवढा मोठा प्रसादी जे दुर्वाजींनी प्रसाद दिला त्याची अशी हेळणा व्हायला पाहिजे काय. ऐरावताजवळ आता ऐरावत हत्ती बाई हत्ती त्यानं सोंडीत गरगर फिरवलं आणि पायाखाली दाबून टाकला. परावज्ञा हे तू, दुसऱ्याची अवज्ञा करण्याला जे आपल्यात एक कारण असते त्या कारणाचं नाव काय आहे? अभिमान. मग दुर्वासाने शाप दिला की काही घटीतच तुझं संपूर्ण ऐश्वर्य दग्ध होईल. समुद्रात जाऊन पडलं, मग समुद्र मंथन करून ते बाहेर पडलं आणि त्यात 1000 हिस्से पडले. इंद्राच्या हिशे वाट्याला थोडंसं कालं. काय सांगायचं यातून आपल्याला? अभिमान. अभिमानाने झालेला हा एक प्रकारचा तोटाच आहे. आणि अभिमान गेल्याशिवाय परमात्मा दर्शनाचा लायकी मनुष्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होत नाही. या समुद्र मंथनातली जी गोष्ट आहे, अभिमान त्यागाशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. यासाठी उदाहरण त्यातून लक्ष्मी माता निघालेली आहे. मग लक्ष्मी माता म्हणतात अशी फिरत होती. एका जणाकडे महादेवाजवळ गेली. म्हणे महादेव चांगले आहेत, महान आहेत, पण कपडे घालत नाही. सात्विक आहे, सगळं आहे, पण काय घालत नाही. तसे वेगवेगळे दोष लक्ष्मीच्या मुखातून काढले. भगवान विष्णूजवळ गेली. म्हणे हा सगळाच चांगला आहे. वरलं त्याच्या गळ्यात माळ टाकली आणि माळ टाकल्यावर मग सभेमध्ये लक्ष्मी माता म्हणते अरे 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 याच्यातही एक दोष आहे. म्हणे माझ्या लक्षात आला, याच्यातही एक दोष आहे माझ्या लक्षात आला. कोणता दोष? याला मीच नाही पाहिजे, याला माझंच आकर्षण नाही. या सगळ्यांना माझं आकर्षण होतं पण मला त्यांचं नव्हतं, पण याला माझंच आकर्षण नाही. मग भगवान विष्णू थोडं दूर करायचे लक्ष्मी मातेला. पण आमचे ज्ञानोबा म्हणतात एक गोष्ट अशी होती लक्ष्मीजवळ की जी होती म्हणून भगवंत स्वीकारत नव्हते. मग तिनं ते टाकून दिली. मग थोडंसं भगवंतानं कामापुरतं, पत्नी म्हणून पूर्णतः अधिकार दिला नाही. आमचे ज्ञानोबा म्हणतात मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. 9वा अध्याय. म्हणून थोरपण पर्हा सांडिजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे जई जगादा कुठे होईजे तई जवळी कमाझी. 9व्या अध्यायातले ओव्या 378, वरची सांगितली 377. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पण कधी? ज्यावेळेस तिने अभिमान सोडला. लक्ष्मीने अभिमान सोडल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती तिलाही होऊ शकली नाही. म्हणजे अभिमान हा सर्वतः देवापासून दूर ठेवणारा आहे. अभिमान लक्ष्मीने सांडला त्यावेळेस ती परमात्म्याच्या जवळ गेली. ईर्ष्या कशाला म्हणतात? परसंपद उत्कर्षा सहिष्णुता. दुसऱ्याचं विजय सहन न होणं याला ईर्ष्या म्हणतात. आणि या ईर्ष्येनं काय होते? पित्त वाढते. जो मनुष्य दुसऱ्यावर जळजळ करते ना त्याचं पित्त वाढत राहते. आणि यानं काय होते? मग इंद्रियाचं तेज नष्ट होते. चांगला गुलाबजाम खाणारा, रोज काजू बदाम खाणारा जरी असला तरी तो तेजहीन व्यक्ती, इंद्रियांचं तेज नष्ट होते. आणि पित्त वाढते. याचं पित्तानं बुद्धी आणि हृदय जळायला लागतात. खतखत त्या आगीमध्ये जळून संपूर्ण अशा प्रकारे नष्ट होतात. म्हणून या माणसाची जो ईर्ष्या करते ना, नीट आहे का, त्याची कशातच प्रगती होत नाही. तो कशातच पुढे जाऊ शकत नाही ईर्ष्या करणारा. कारण हृदय आणि बुद्धी दोन्ही जळते. त्याचं प्रगती हा विषयच त्याच्याजवळ राहत नाही. या माणसाला काय आजार होतात? आधुनिक संशोधन, त्याचं पित्त वाढत राहते, मुतखड्याचा आजार होते, जळजळ होत राहते आणि त्याच्या लिव्हरची खराबी होऊन जाते. कारण पित्तच आहे ना, जाळते. तर हे ईर्ष्यामुळे प्राप्त होते. दंभ हाही देवापासून अशा प्रकारे दूर ठेवतो. दंभ ज्याच्या जवळ आहे, शास्त्र म्हणते त्याचा कफ बिघडते. त्याचा काय वाढते? कफ. आणि कफ वाढला की मग तो मनुष्य आळशी होतो. त्याचं तेज, कफी मनुष्य आळशी असतो, मग त्याचं तेज नष्ट होते. शरीराची बनावट बदलते, त्याचं सौंदर्य निघून जाते, भारीपणा शरीरामध्ये वाढतो, गॅस शरीर धरायला लागते, अनेक प्रकारचे आजार होऊन त्याचं शरीर बेडौल होते, अति फुगते कसन मस. जो स्थूल असा हदळक वाटायला लागला की समजा हा दंभी आहे. कशाला दंभ म्हणतात? विस्तार न करता मी तुम्हाला लक्षणं सांगतो, फक्त त्याचा अर्थ सांगू आणि आजच्या चिंतनाला पूर्णविराम देऊ. पूजा ख्याती लाभार्थम स्व जप ध्यानादी प्रसंगम विना प्रकटीकरणम इति दंभ. लोकांनी आपल्याला मानावं, आपली पूजा करावी म्हणून आपण न केलेला परमार्थ लोकांना सांगायचा.
आपण जप नाही करेल, तप नाही करेल, अनुष्ठान नाही करेल, पण लोकांनी आपल्याला मानावं यासाठी आपण जो परमार्थ केला नाही तो परमार्थ लोकांमध्ये प्रकट करायचा. वेश भाषा क्रिया चातुर्यादिभी स्वमहत्व प्रकटनम. वेश कपडे, आपली बोलीभाषा, वाक्चातुर्य, बोलण्याचं चांचल्य याच्याद्वारा स्वमहत्व प्रकटनम, स्वतःचं महत्त्व प्रकट करायचं. काही आश्रम नसलेले महाराज लोक कीर्तनांमधून आमचा आश्रम आहे म्हणतात. स्वमहत्व प्रकटनम. दुसरं काय आहे? स्वतःची गाडी नाही पण पंक्चर व्हायला म्हणतात म्हणून आणली नाही म्हणतात, किंवा काहीतरी जायला म्हणतात तिचं म्हणून आणली नाही. काही काहींजवळ गाडी नसते. पण मला लातूरच्या एका माणसाने सांगितलं, आपलं कीर्तन घेतलं तिथं एकानं, मला म्हणे महाराज कसं याल? म्हटलं आमची गाडी खराब आहे, इतक्या दूरचा प्रवास करू शकत नाही, त्यामुळे म्हटलं मी असं येईल, नांदेडपर्यंत रेल्वे आहे, तिथून पुढे मी एस टीचा प्रवास करेल. तर त्याने मला सांगितलं महाराज तुम्ही लातूरला या, नाही तर नांदेडमधूनच तुम्ही गाडी करा. म्हटलं नाही मी 2 वाजता येऊन राहिलो नांदेडमध्ये, लातूरला मी सहज पोहोचतो. नाही गाडीनंच या म्हणे. आणि त्या ड्रायव्हरला समजून सांगा व्यवस्थित की गावातूनच यायला आहे म्हणे. गाडी कुठून आणलेला आहे? म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातूनच आणलेली आहे असं त्याला समजून सांगा. म्हटलं बा मी असं काही करणार नाही. मला त्यांना समजून, आता कीर्तनाला जाण्याचा प्रसंग झाला नाही, जास्त बोलायचा विषय येत नाही, पण मला त्यांना सांगितलं होतं असं. म्हटलं असं कसं? म्हणजे असेच करतात म्हणजे सगळे लातूरमध्ये येऊन 10-10 किलोमीटरसाठी गाड्या करतात. आणि त्या गाड्यावाले एवढे चतुर आहेत, त्यानं सगळ्या पाशिंगच्या गाड्या ठेवल्यात सेकंड. म्हणजे लातूरमधून तुम्ही MH-28ची गाडी करू शकता. MH-28 म्हणल्यावर कुठली पाशिंग आहे? बुलढाणा. म्हणजे ज्या जिल्ह्यातल्या माणसाला जिथली गाडी पाहिजे तिथली गाडी, त्या पाशिंगची गाडी कोरी झन उपलब्ध होणार अशी व्यवस्था. याला काय म्हटलं जातं शास्त्रामध्ये? दंभ. जे नाही ते प्रकट करणं, वेशाच्या द्वारा, भाषेच्या द्वारा, क्रियेच्या द्वारा, वाणीच्या चातुर्याच्या द्वारा प्रकट करायचं. नसलेल्या गोष्टी सांगायच्या, याला काय म्हटलं जातं शास्त्रामध्ये? दंभ म्हटलं जातं. दंभ. गाडी आहे म्हणल्यावर लोक दक्षिणा वाढून देणार. माझा आश्रम आहे, लोकांना आश्रम आहे, 20-25 पोरं आहे, एवढंच नाही मायबापही आहेत, सगळंच आहे. नवीन गोष्ट आहे, महाराजांना मायबाप सुद्धा उपलब्ध असलेले आहेत, जगात विशेष गोष्ट आहे की नाही? तर सगळ्या, मग या सगळ्यांना जर सांभाळायचं म्हणल्यावर यांना दक्षिणा कशी द्यायला लागेल? मोठीच द्यायला लागेल की नाही? एवढे 10-20 मुलं सांभाळायचे, आश्रमातले मायबाप सांभाळायचे, मग असं करावं लागते. याला काय म्हणतात? वेश भाषा क्रिया वाक चातुर्यादिभी स्वमहत्व प्रकटनम. वाणीच्या द्वारा, क्रियेच्या द्वारा, कशाच्या तरी द्वारा स्वतःचं महत्त्व प्रगट करणं, याला दंभ म्हणतात. परविस्त्रंभार्थम धर्माद्याचरणम. दुसऱ्याकडून स्तुती व्हावी म्हणून धर्माचं आचरण करावं, धर्मावर प्रेम म्हणून नाही. धर्मध्वजित्वम दंभत्वम. धर्माची ध्वजा मिरवणं. ध्वजा मिरवणं म्हणजे मी धर्म केला, मी हे केलं, मी तिथं दान केलं, मी तिथं पावती फाडली, मी असं केलं, मी तसं केलं, अशा पद्धतीनं म्हणत फिरणं, याला धर्मध्वजिक म्हणतात. थोडा वेळ होईल पण मी एक कथा सांगतोच तुम्हाला. विठ्ठल महाराज काही अडचण नाही ना? तर नहुष राजाची कथा आहे. ज्ञानोबारायांनी या कथेला जरा वेगळं सांगितलं. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काई. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. नहुष स्वर्गाधिपती झाला आणि निघाला स्वर्गाकडे जात असताना. स्वर्गात गेला, इंद्रायणीला म्हणू लागला की जर मी स्वर्गाधिपती आहे तर मी तुझा पती आहे. कारण इथं तर काही पती पत्नीचे नाते नियत नाहीत, पण ती शची पतिव्रता होती पुरंदराशी, तिच्यावर काळी नजर. मग ती म्हणे मी पत्नी होते, पण अशा आसनावर वाहनात बसू नये की आजपर्यंत कोणीच येईल नाही. नहुषानं डोकं लावलं, अरे आजपर्यंत ऋषीवर बसेलाय का कोणी? बैलगाडीवर बसेला, बसेलाय की नाही? हरिण गाडीवर, चंद्राची गाडी हरणाची आहे की नाही? काय ते गर्री गर्री पान काही आहे ना ते फुलासारखी, तिच्यात आहे ना चंद्राच्या गाडीला हरणाची जोडी. तर चंद्राच्या गाडीला जोडी कशाची असते? झुंपलेली हरणाची. हरणाची गाडी आहे, बैलगाडी आहे, ह्याला गाडी आहे, ह्याला नागर असते की नाही? पण ऋषी गाडी ऐकली का? ती ऋषी गाडी यानं ऋषी गोळा केले, त्याच्यावर पालखी दिली, त्याच्यात जाऊन बसला. ही कथा नाही मला सांगायची, मला सांगायचं हे आहे धर्मध्वजित्व, परमार्थाची ध्वजा मिरवणं. तो इंद्र झाला. कशासाठी झाला होता तो इंद्र? तो टेम्परवारी केलता. इंद्राला लागली होती ब्रह्महत्या.
म्हणून याला बसवला होता. याचं पुरं व्हायला नव्हतं सगळं, पण ह्यो जाऊन बसला आणि ठिकाणच सोडायला तयार नाही. वावर ठोक्यानं दिलं, वावरातून निघत नाही, आता त्याला कोण काय करीन मग. तसं ठोक्या बटाईने येईल होता नहुष, पण स्थान सोडायला इंद्राची ब्रह्महत्या गेली. आता हा कुठे राहीन धर्मशाळेत. आता तिकडे गेला तर तो नहुष गोड घ्यायला तयार नाही. हट जाओ, काढून द्यायचा. इंद्राला आयडिया दिली कोण की तू त्याच्या धर्माची त्याच्याकडून स्तुती करून घे, मग जमेल. धर्मधजिक, स्वतःच्या परमार्थाची स्वतः स्तुती केली की ते नष्ट होते. तो गेला आणि त्या नहुषाला म्हणते, महाराज मला तुमच्या आसनावर बसण्याची मुळीच इच्छा नाही. तुमच्यासारखा पारमार्थिक धार्मिक मनुष्य इथं असणं हेच योग्य आहे. मला तुमच्या चरणाशी जागा द्या, मी एक शिपाई होईल तुमचा द्वारपाल. तुम्ही कसा कसा परमार्थ केला मला सांगा. अरे मी 3:30ला उठत होतो. त्या नहुषानं केलं सुरू परमार्थ स्वतःचा सांगणं. 2-4 दिवस कथा ऐकली इंद्रानं. तो सांगून राहिला, ऐकून राहिला. इंद्र गेला भरभरत, म्हणजे उतर खाली. उतार. तुने कसा उतरन, उतर, माझं एवढं पुण्य आहे. गेलं ते 3 दिवस झाले का बळबळ करून राहिला की पुण्य उरलं का तुझ्याजवळ. आपणच केलेल्या सत्कर्माची आपण जर स्तुती केली तर कोणत्याच प्रकारचं पुण्य उरत नसते. धर्म ध्वजित्वम दंभत्वम, केलेल्या परमार्थाचा प्रचार करणे याला दंभ म्हणतात. आणि हा जो दंभ आहे हा आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतो. त्या नहुषाच्या अंतःकरणात हा दंभ होता, म्हणूनच तो भुजंगत्वाला प्राप्त झाला. हे विकार आपल्याला देवापासून दूर करतात. पण या विकारांपासून आपण सावध राहणं असा जो उपदेश आहे त्याला मित्रभेद उपदेश म्हणतात. उद्याला आपल्याला मित्रसंप्राप्ती हा उपदेश पाहायचा आहे. आणि उरलेले जे आहेत मग काकुलुकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षित कारक हे परवाला पाहू. आणि हे होऊन मग अभंगाचं चिंतन आपला आरंभ. तसं वर्तमान आपल्याला अभंगात प्रवेश आपला झालेलाच आहे. फक्त जो ज्ञानोबारायांनी उपदेश केला तर उपदेश कशाला म्हणतात व किती आहेत या सत्राखाली आपलं वर्तमान हे चिंतन चालू आहे. बाकीचा विचार आपण उद्याला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आदि शक्ती मुक्ताबाई सकाराम महाराज गजानन महाराज की जय.